थेट जाऊया विजय वडेट्टीवार बोलतायत। आणि का दिलं नाही, त्याची मागणी का पूर्ण केली नाही, त्यांनी किती हेलपाटा माराव्यात। म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की या सरकारला शेतकऱ्याप्रती काही देणं घेणं नाही। शेतकऱ्याच्या धानाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, कुठलं कापसाला दर नाही, तिकडे कांदा शेतकरी रडतोय। तर चाललं काय राज्यात? एकूणच असं वाटतं की हे सरकार शेतकऱ्याप्रती निर्दयी सरकार आहे। या सरकारला शेतकऱ्याप्रती अजिबात दयामाया नाही आणि म्हणून आमचा थेट आरोप आहे की तुम्ही शेतकऱ्यांना या सगळ्या परिस्थितीतून सावरण्यात अपयशी ठरलात। सुधीर मुनगंटीवारांनी प्रश्न उपस्थित केला होता की शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी घाबरता का, डेअरिंग करा, कर्जमाफी द्या। मुनगंटीवारजी आमचं काम थोडं हलकं करतायत सत्तेत राहून, त्यांना शुभेच्छा आहेत आमच्या। आम्ही जे म्हणतो ते त्या सत्ताधाऱ्याकडूनही म्हणतायत। म्हणजेच आता सत्ताधारी आणि विरोधक दोघांचीही समान मागणी आहे, हे आता सरकारला कळायला पाहिजे आणि सरकारनं न घाबरता शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे। दरवर्षी त्यांनी तेही सांगितलं सुधीरजींनी की आम्ही कर्मचाऱ्यांचे पगारावर दरवर्षी इन्क्रिमेंट वाढवून आणि तुमच्या पेन्शनवर या सगळ्या गोष्टीवर जर एवढा मोठा खर्च करत असू तर 30-40 हजार कोटीसाठी कशाला घाबरायचं। सुधीर भाऊचा समर्थन आहे आमचा। सुधीर भाऊनी रस्त्यावर उतरावं, आम्ही त्यांच्याबरोबर या शेतकऱ्यांच्या कर्जासाठी लढा उभारण्यामध्ये सुधीर भाऊ बरोबर आहोत। सुधीर भाऊनी आमच्या बरोबर यावं, आम्ही सुधीर भाऊ बरोबर जाऊ। परिणय फुके यांनी एक बॉम्ब टाकला की विधानसभेमध्ये प्रश्न विचारण्यासाठी पैशाचा व्यवहार केला जातो। ऑडिओ क्लिप सादर केली आणि ज्या नेत्याचे निकटवर्ती त्यात आहे तो विदर्भातला नेता आहे। प्रश्नही गडचिरोली जिल्ह्यातल्या राईस मिलचा आहे। काय सांगू, काँग्रेसच्या नेत्याकडे संशयाने बघितलं जातं। नाही, हे असं आहे की काही लोक आमदार खासदारांच्या नावाने असे उद्योग करत असतात, त्यामुळे आपण त्यावर हे काही असं म्हणणं की त्याला कुणाला माहीत होतं त्यावेळेस आपला व्यवहार करतो। आता निवडणुकीमध्ये मला काल एक आमदार भेटले, ते म्हणले की माझ्या नावानं निवडणुकीमध्ये मदत पैसे दिले गेले, पण ते मला मिळालेच नाही। जे काही मदत 2-4 लाखाची केली असेल निवडणुकीमध्ये कोणी, तर त्यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला निवडणुकीत मदत केली, पण त्या माणसाने मदतच खाऊन टाकलं। तर असे प्रकार सुद्धा अलीकडे फार होतात। त्यामुळे याची खरं तर अशा प्रकरणाची चौकशी व्हावी, ती निपक्षपाने व्हावी आणि यामधून फार काही तत्व बाहेर येणार नाही। कोणीतरी हा न्यूसन्स करतोय आणि काँग्रेस नेत्यांना बदनाम करण्याचं काम करतोय असं मला वाटतं। लक्षवेधी किंवा प्रश्न विचारण्यासाठी पैशाची डिमांड होते असा परिणय फुकेंचा नाही, परिणय फुकेजीकडे काही पुरावे असतील तर ते देतील ना। त्या पुराव्याच्या आधारावर चौकशी झाली पाहिजे। जनतेने निवडून दिलेला कुठलाही लोकप्रतिनिधी असेल, लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी किंवा त्यामध्ये तडजोडी करून काही करत असेल तर तो कोणी असू देत, त्याला सजा झाली पाहिजे, परंतु त्यामध्ये त्यांनी पुरावे दिले पाहिजेत। लोकप्रतिनिधी स्वतः बोलले काय, कोणीतरी तिसरा बोलतो, चौथा बोलतो, कोण कोणाच्या जवळचा आहे याच्यामध्ये काही तथ्य नसतं। त्यामुळे आधार जर असेल तर कारवाई होईल, चौकशी करावी आणि विनाकारणचा निराधार कोणाच्याकडे संशयाचं बोट दाखवून त्याला बदनाम करू नये। आज होळीसारखा सण साजरा होता, पण नागरिकांना आनंदाचा शिधा अजून मिळालेला नाही। जी माहिती नंतर आनंदाचा शिधा सरकारनं बंद केला। काय राहिलं आता सरकारकडे भुरका ओढी काढून सरकार चालवत आहे, ओरडाप काढून सरकार आहे काय, तिजोरी खडखडाट आहे। सगळे सोंग करून आलेत निवडणुकीच्या पूर्वी, जो रंग लावायचा तो लावून घेतला स्वतःच्या चेहऱ्याला, लोकांच्या लावायला चेहऱ्याला रंगच कुठे आहे, त्यामुळे बेरंग झाली आहे। आणि म्हणून मला वाटतं की आनंदाचा शिधा प्रत्येक सणाला देणारा त्या आनंदावर विरजनच आता येणार आहे। जे आणलेत एकनाथ शिंदेनी योजना, त्या सर्व योजनांना कात्री लावण्याचं काम सध्या सुरू आहे। प्रचंड कुरघोडी यातून दिसते आहे, हे स्पष्टपणे जाणवत आहे। तसाही आनंदाचा शिधा हा ठेकेदाराचा आणि सप्लायरचा पोट भरण्यासाठीच होता। त्यातून कमिशन खाण्याचं काम या ठिकाणी मंत्र्यापासून सगळ्यांनीच केलं, त्यातून काय फायदा मिळाला। वावड्या उठल्या होत्या मध्यंतरी, आज होळी आहे आणि वावड्या तुझ्याबद्दल उठल्या होत्या। उदय सामंत तुमचे खास मित्र, त्यांच्याच पक्षामध्ये तुम्ही चालले आहे अशाही काही बातम्या आल्या होत्या। त्यामुळे उदय सामंत आणि तुमच्या मैत्रीचा काही अंक संबंध नाही, आज होळी आहे। म्हणजे काय कधी बोलले ते नाही बोलले, काही लोक म्हणाले की तुम्ही शिवसेनेत चालले आहात, उदय सामंत त्या पक्षात अशा काही वावड्या अरे उठल्या होत्या। जुन्या शिळीला नव्यानं कशाला उद्देत आहे, ते शिळ झाली। अशा वावड्या उठवून एकाला बदनाम करण्याचं षडयंत्र नेहमीच चालू आहे। आता मी एनसीपी मध्ये जाणार आहे म्हणून कोणीतरी वावड्या उठल्या, त्या मायाला मी कधी भेटलोच नाही, कोणत्या माणसांना कोणत्या नेत्याला भेटलो नाही। आता ह्यापेक्षा अजून काय बोलू, मी ना त्या एनसीपीच्या नेत्याला भेटलो,
ना कोणत्या ह्याला भेटलो, कोणीतरी चोंडका चाणका येतो चोंडूक वाजवून आणि तो काहीतरी बडबड करून जातो. याला मी आहे तिथे सुखी आहे ना, नेता आहे महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा, आणि तिकडे जाऊन काय मी म्हणजे इकडचा मालक तिकडे जाऊन काय मी मुनीम आणि दिवाणजी हो काय? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.